नेपाळमध्ये काल झालेल्या बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील तब्बल 25 भाविकांसह एकूण 27 जण ठार झाले आहेत। नेपाळ सरकारने ही मृतांची नावे काल रात्री उशिरा जाहीर केली। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल आणि जळगाव शहरातील मृतांची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे। काल सकाळी 11:30च्या सुमाराला हा अपघात झाला होता। 16 ऑगस्टला हे सर्व भाविक अयोध्येला रवाना झाले होते। तेथून ते पशुपतीनाथच्या दर्शनासाठी नेपाळमध्ये गेले होते। या दुर्घटनेत तळवेलच्या राणे कुटुंबातील 4, वरणगावच्या जावळे कुटुंबातील 5, जळगावच्या तायडे कुटुंबातील 2 आणि वरणगावच्या सरोदे कुटुंबातील 4 जण आणि भारंबे या कुटुंबातील 4 जण मृतांमध्ये सहभागी आहेत। परी भारंबे ही एक 8 वर्षांची मुलगी, तर गोकर्णी ही 22 वर्ष वयाची महाविद्यालयीन युवती देखील यात सहभागी होती असं वृत्त आहे। यावेळी अपघातापूर्वी या बसमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता आणि बस दुरुस्त करून पुढे जाताना काही वेळातच अपघात झाल्याचं वृत्त अनेक प्रसिद्धी माध्यमांमध्ये व्यक्त होत आहे। ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, कार्यकर्ते परीक्षित बराटे हे सर्वजण काल सायंकाळीच नेपाळला रवाना झाले आहेत। आज शवविच्छेदन करून तेथून विमानाने हे मृतदेह मुंबई किंवा नाशिक येथे आणण्यात येतील आणि तिथून जळगाव जिल्ह्यात आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी अंत्यसंस्कारासाठी हे मृतदेह जिल्ह्यात येतील अशी शक्यता व्यक्त होत आहे। या खूप मोठ्या अपघातानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे।